पुढची बातमी बघूयात। राम मंदिर चोरीच्या मुद्द्यावरून यशवंत किल्लेदार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर थेट आणि तिखट शब्दात पलटवार केलाय। विधान भवनात मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर आक्षेप घेत राम मंदिरातील चोरी झाकण्यासाठी सिद्धिविनायक मंदिराची ढाल केली जात असल्याचा सणसणीत टोला किल्लेदारांनी लगावलाय। यावेळी त्यांनी सदा सरवणकरांवरही निशाणा साधलाय। याबाबत यशवंत किल्लेदारांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। यशवंतजी, खरं तर तुम्ही हे प्रकरण जे आहे ते सिद्धिविनायक या संपूर्ण प्रकरणावर प्रकाश टाकला होता। सिद्धिविनायक येथे चोरी झाली, त्याआधी गैरव्यवहार झाल्याचा देखील तुम्ही 3 वर्षापूर्वी उल्लेख केला होता। ते जरा नेमकं प्रकरण काय आहे सांगा। तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता 3.5 वर्षापूर्वी, तेव्हा का नाही कारवाई केलीत, तेव्हा का नाही चौकशी केलीत? आत्ता तुम्हाला राम मंदिराचं हे सगळं तुमच्या अंगलट येत आहे म्हणून तुम्ही हे सगळी प्रकरणं काढताय। दुसरी गोष्ट, आता तुम्ही 500 कोटी दिलेत महानगरपालिकेच्या जेल कोडमधून। कशासाठी दिले? शिवशोभीकरण। सिद्धिविनायकचा परिसर केवढूसा आहे, ह्याला 500 कोटी लागतात शिवशोभीकरणाला? ती जी लोक होती, जी कोण आहेत, ती कोणाची माणसं आहेत ते काढा शोधून, मग तुम्हाला कळेल। म्हणजे तुम्ही मंदिरही सोडत नाहीत, देवही सोडत नाहीत, आणि पुन्हा दुसरं आपलं काहीतरी पितळ उघडं पडल्यानंतर त्याच गोष्टीची पुन्हा तुम्ही ढाल करता, हे योग्य नाही। कॅमेरापासून प्रवीण सह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।